नमस्कार, मी शिल्पा आणि आपली माणसं यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. होमिओपॅथी बद्दल लोक दोन टोकांवर आहेत. काही लोकांना वाटतं की ही औषधं खूप हळू काम करतात, तर काही लोकांना वाटतं की ही औषधं आपलं आयुष्यच बदलून टाकतात. खरं काय आहे? होमिओपॅथी नेमकं काम कसं करते? आपण आज चर्चा करणार आहोत डॉक्टर तुषार जगताप यांच्या सोबत, की जे गेल्या 12 वर्षापासून होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहेत. तर नमस्कार सर. नमस्ते नमस्ते. तुमच्या मते डॉक्टर आणि औषध यापेक्षा पेशंटचा माइंडसेट जास्त महत्वाचा असतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी किंवा होमिओपॅथी आणि अदर सायन्सेस त्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय की केस टेकिंगची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी. होमिओपॅथिक पॉइंट ऑफ व्ह्यू आपण काय करतो की इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच आणि ॲलोपॅथिक पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच नाही, आपण ग्रॉसली पेशंट चेक केले जातात. आणि होमिओपॅथीमध्ये काय करतो आपण प्रत्येकाची प्रकृती, त्याची इंडिव्हिज्युअलिटी, त्याची पर्सनॅलिटी, त्याच्या माइंडचा शरीरावर परिणाम किंवा शारीरिक सिम्पटमचा मनावर होणारा परिणाम हे होलिस्टिक अप्रोचने घ्यावं लागतं आपल्याला. म्हणजे तो व्यक्ती आणि त्याची प्रकृती हे गृहीत धरूनच मेडिसिनची उपाययोजना करावी लागते. होमिओपॅथी ही इतकी हळू का काम करते असं लोकांना का वाटतं बरं? आता बेसिकली होमिओपॅथीचा मेन डोमेन काय की क्रोनिक केसेस. क्रोनिक म्हणजे जुनाट एखाद्या रापलेल्या वगैरे अशा केसेस मध्ये होमिओपॅथी लोक प्रेफर करतात. असं नाही की ऍक्यूट मध्ये होमिओपॅथी फास्ट काम करत नाही, पण ऍक्यूट साठी लोक होमिओपॅथी प्रेफर करत नाही. येतात जास्त करून रापलेल्या केसेस वगैरे ह्या घेऊनच पेशंट येतात. म्हणजे त्यांचा समाजामध्ये असं गैरसमज पसरलेला की होमिओपॅथी फक्त जुनाट आजारांसाठी. ते पण बरोबर आहे की होमिओपॅथी मध्ये कसं होतं की होमिओपॅथीची गरजच का पडली तर सतत सतत रिकरन्स किंवा एखाद्या केसेस एखादे उदाहरणार्थ सायनायटिस आणि सायनस मध्ये इन्फेक्शन झालं किंवा रायनायटिस झाला किंवा रिकरंट सर्दी आहे, तर ह्याच्यामध्ये कसं होतं पेशंट पहिल्यांदा ॲलोपॅथी प्रिफर करतो. पण नाही थांबलं तर त्याला वाटतं आपण काहीतरी ऑप्शन ट्राय करावा वेगळा, म्हणून होमिओपॅथीकडे आलं जातं. आणि त्याच्या अनुषंगाने मग की त्याची प्रकृती समजून घ्यायला वेळ जातो. असं नाही की होमिओपॅथी लेट काम करते, फक्त त्याचा प्रॉब्लेम क्रोनिक झाल्यामुळं तो समजून घेऊन त्याची उपाययोजना करण्यासाठी फिजिशियनला टाइम लागतो. होमिओपॅथी एकदा जर त्याचं प्रकृतीला औषध लागू झालं तर ते फार फास्ट काम करतं ऍज कम्पेअर अदर मेडिसिन. होमिओपॅथीमध्ये औषधांचा डोस हा खूप कमी प्रमाणात असतो, मग त्या आजारावरती काही म्हणजे कसा फरक पडतो? नाही, आजार डोस कमी प्रमाणात असतो असं नाही म्हणतायत की हे जे सायन्स आहे बेसिकली मॅन्युफॅक्चरिंगची पद्धत आहे वगैरे जे मेडिसिनची ती मिनिमम डोस म्हणजे काय की समजा आमच्या सायन्स मध्ये पोटेन्सीज आहेत की 30 पोटेन्सी, 200 पोटेन्सी, 1M पोटेन्सी. त्या बेसिकली काय केलेल्या आहेत की त्या डायल्यूट करून त्याचं रूपांतर एनर्जी मध्ये केलेलं आहे बेसिकली. आणि एनर्जी मध्ये केलं असल्यामुळं जर त्या प्रकृतीला ते जर मॅच झालं मेडिसिन की लागू झालं प्रकृतीला आपण म्हणतो, तर ते तेवढ्याच इफेक्टिव्हली आणि तेवढ्याच फास्ट वर्क करतं. फक्त प्रकृती समजून घेऊन त्याला त्या मेडिसिननी वर्क करायला थोडासा टाइम जातो. पण एकदा प्रकृती जर ध्यानात आली आणि योग्य जर औषध असेल तर ते फार फास्ट काम करतं, हे नक्की. कोणत्या आजारात होमिओपॅथीला वेळ वाया घालवू नये? बेसिकली प्रत्येक सायन्सचे काही फायदे आणि काही तोटे असतात. उदाहरणार्थ होमिओपॅथीचा म्हणजे बेसिक ड्रॉबॅक्स काय आहेत तर ऍक्सिडेंटल केसेस मध्ये जिथं हेवी ब्लड लॉस आहे किंवा स्ट्रक्चरच हे झालेलं आहे, इंटरप्ट झालंय, म्हणजे त्याची कंटिन्युटी ब्रेक झाली, हार्ट ब्रेक झालंय वगैरे, तिथं होमिओपॅथीचा एवढा रोल नाही. मेकॅनिकल केसेस आहेत तिथं तुम्ही प्रेफर ॲलोपॅथी केली जाते. आणि दुसरं म्हणजे पॉइझनिंग केसेस किंवा क्लिनिकल इमर्जन्सी, तिथे कसं होतं प्रकृती समजून घ्यायला तेवढा वेळ नसतो. आणि पॉइझनिंगच्या केसेसमध्ये लिमिटेशन्स आहेत होमिओपॅथीमध्ये. पोस्ट पॉइझनिंग जर एखादा त्याचे जर इफेक्ट झाले असतात बॉडीवर, ते घालवण्यासाठी होमिओपॅथी बेस्ट काम करू शकते. किंवा हिलिंगला, वुंड हिलिंगला, किंवा जरी पोस्ट सर्जिकल केसेस आल्या किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला, हाड जुळवलंय,
पण त्याचं जर हिलिंग फास्ट करायचं असेल तरी सुद्धा होमपॅथी हा. चांगलं काम करते. होमिओपॅथीची औषधं चालू असताना डाएट, लाईफस्टाईल, टी, कॉफी यांचा खरंच फरक पडतो का? हे जर काही चेंजेस केले याच्यामध्ये तर. बरंच असं कन्सिडर केलं जातं की होमिओपॅथी मेडिसिन चालू असताना की कॉफी किंवा चहा वगैरे हे घेऊ नये किंवा उग्र पदार्थ लसूण वगैरे कांदा वगैरे हे टाळावेत. तर कसं होतं प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ते जजमेंट असतं. सहसा पूर्वीपासून असं आलेलंच आहे सायन्समध्ये पण की बाबा कॉफी वगैरे उग्र पदार्थ टाळावेत. आणि ते एक प्रकारे बरोबर आहे. शेवटी कसं होतं पेशंटच्या पण प्रकृतीला काही गोष्टी सूट नसतात तर ते फॉलो करणं चांगलंच आहे. की म्हणजे पथ्य जे म्हणतो आपण ते पथ्य जर त्या पेशंटनी पाळलं तर त्याला थोडस रिलीफ लवकर मिळतं. लाईफस्टाईल मध्ये पण आपल्या चेंज केला पाहिजे. की समजा एखादा मुलगा आलाय की तो सारखाच टीव्ही पाहतोय, त्याचे परिणाम बाबा इरिटेबिलिटी वाढली किंवा सेन्सिटिव्हिटी वाढली लाईटला किंवा डोळ्यावर परिणाम आला तर त्यांनी थोडस टीव्ही टाळणं प्रायमरी ह्याला तर ते आवश्यकच आहे. तर त्याचा रिलीफ मिळायला फायदाच होईल असं. पण ह्या केसेस मध्ये असं पण म्हणता येतं की जोपर्यंत त्याचा म्हणजे माइंड कंट्रोल येत नाही किंवा त्याची प्रकृतीला जर ते बॅलन्स झालं तर त्याची ती हॅबिट सुटायला मदत होते. एकदा हॅबिट सुटली की तो परत टीव्ही पाहणार नाही किंवा त्याच गोष्टीमध्ये गळून जाणार नाही असं. आता ही सगळी जी जनरेशन आहे ती डिजिटल वरतीच चालली आहे. मग गुगल वरून औषध शोधणं एखाद्या आजारावरती कितपत योग्य आहे? बरोबर आहे. हा प्रश्न बरोबर आहे. कसं होतं की गुगलची जी इन्फॉर्मेशन आहे ती समजा एखाद्याला समजा अल्सरचा त्रास आहे रिकरंट किंवा ऍसिडिटीचा त्रास आहे तर त्यांनी समजा गुगलवरून इन्फॉर्मेशन घेतली बाबा तर तो शोधणार काय की अल्सरचे हे म्हणा. त्याला माहिती नसणार की त्याचा आजार प्रायमरी स्टेजला आहे, सेकंडरी स्टेजला आहे का टर्शियरी पुढच्या स्टेजला आहे. तर तो कसं होतं जास्त घाबरून जातो, पॅनिक होतो. आणि घाबरून जाणं पॅनिक होणं हे काही सोल्युशन नाही. त्यांनी त्याच्या आजारामध्ये कमतरता येण्याची वृद्धीच होते आणि जास्त प्रमाणात मग तो त्या समस्येचा जास्त विचार करून अजून त्याची समस्या वाढवून घेतो. माझं म्हणणं असं आहे की अगोदर त्या फिजिशियनला भेटून त्या आजाराचं स्वरूप गंभीर आहे का प्रायमरी स्टेजला आहे हे चर्चा करून जर तुम्ही काही जर इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर डायरेक्ट त्या फिजिशियनला विचारून केलं तर ते जास्त श्रेयस्कर होईल. किंवा त्याचा फायदा बेसिकली काय होईल की तुम्ही माहिती घ्या, माहिती घेण्याबद्दल कुणाचाच प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही ती कुठल्या लेवलने घेताय किंवा अगोदरच एखाद्या विषयी आपण सेन्सिटिव्ह असतो त्यासाठी आपण जास्त एक्झॅगरेट करत बसतो त्या आजाराविषयी किंवा त्या कंप्लेंटबाबत. हे टाळण्यासाठी कधीही पहिल्यांदा फिजिशियनचा सल्ला घ्यावा, मग पाहिजे तर इन्फॉर्मेशन घ्यावी किंवा त्यांना विचारून बाकीच्या गोष्टी कराव्यात. ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी याची औषधं एकत्र घेणं किती सुरक्षित वाटतं? हा फार छान प्रश्न विचारला. बऱ्याच पेशंटच्या मनात ह्याच्याबद्दल शंका असते की माझं एकतर ॲलोपॅथी चालू आहे डायबिटीस साठी म्हणा किंवा हायपरटेन्शन साठी, तर त्याच्याबरोबर मी बाकीचं काही चालू केलं तर चालेल का, होमिओपॅथी चालू केलं चालेल का, आयुर्वेद चालू केलं चालेल का? तर ह्याचं उत्तर आहे की काही हरकत नाही. बेसिकली कसं होतं बऱ्याच काळापासून आपण डायबिटीसचे किंवा हायपरटेन्शनचे मेडिसिन चाललेले असतात, पण त्यांना काही अल्टरनेटिव्ह हवा असतो. तर सांगण्याचा बेसिक मुद्दा काय की दोन्ही ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी लाईन ऑफ ऍक्शन पूर्ण वेगवेगळे आहे. ॲलोपॅथी वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पेशंट मध्ये मेडिसिनचं प्रिस्क्रिप्शन करते, होमिओपॅथी वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू करते, पण दोन्ही मेडिसिन एकमेकांमध्ये इंटरफेअर करत हे सगळ्यात महत्वाचं आहे. ह्याची लाईन ऑफ ऍक्शन वेगळी, त्याची लाईन ऑफ ऍक्शन वेगळी. आणि जर असं मी स्पष्ट सांगू शकतो की हायपरटेन्शनला किंवा डायबिटीसला जर त्याच्या बरोबर जर तुम्ही होमिओपॅथी जर प्रेफर केलं तर तुम्ही तुमचा आजार फार लवकर आणि फास्ट कंट्रोलमध्ये येतो. का तर बेसिकली सायकोसोमॅटिक डिसऑर्डर असतात आणि स्ट्रेस ओरिएंटेड जास्त डायबिटीसचे पेशंट आहेत सध्या. तर होमिओपॅथीनं बऱ्यापैकी माइंड आणि बॉडीचे सिम्पटम कन्सिडर केले गेल्यामुळे त्यानुसार जर आपण प्रिस्क्रिप्शन दिली होमिओपॅथीची तर जास्त पेशंटला फायदा होतो हे तर नक्की. आणि अशा बऱ्याच केसेस मध्ये आम्हाला आढळलेलं आहे की त्यांच्या गोळ्या कमी झालेल्या आहेत किंवा त्यांचे डायबेटिकचे डोस म्हणा किंवा काहींचे इंजेक्टेबल होते ते पण टॅबलेट्स वर आलेले आहेत. अशा बऱ्याच केसेस मध्ये कारण हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो, बऱ्यापैकी लोकांना पडतो. होमिओपॅथी ही फक्त स्किन ॲलर्जी याच्यासाठीच आहे हे खरंय का, किंवा सर्दी खोकला? नाही, कसं होतं मेन डोमेन होमिओपॅथीचा जरी क्रोनिक केसेस आहे हे बरोबर आहे,
पण कसं होतं की बरेच जण म्हणतात की स्किनवरच त्याचा इफेक्ट आहे, हम्म, बरेच जण म्हणतात अलर्जीवरच आहे, बरेच हम्म, जण म्हणतात अस्थमावर आहे. म्हणजे ज्याच्या त्याच्या परसेप्शनवर आहे. म्हणजे ओके. काही ज्यांना ज्यांना जो रिझल्ट येतो तो हा, त्याचा त्याचा प्रचार करतात. बरोबर आहे. काहींना स्किनला आला तर ते म्हणतात स्किनवर भारी, हा, काहींना रायनायटिसवर आला हो. तर म्हणतात रायनायटिसवर बेस्ट आहे, काहींना अस्थमावर आला ते म्हणतात अस्थमा. हम्म. आपण होमिओपॅथीचा मेन रोल काय, एकदा तुमची प्रकृती जर घेतली हम्म. इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच, आणि जर ती प्रकृतीला जर औषध सूट झालं तर ते कुठल्याही क्रोनिक केसेसला योग्य प्रमाणे योग्य काम करून प्रमाणे. तो हा. ते आजार त्याचा बऱ्याच प्रमाणात घालवण्यात मदत करतात असं. आता ॲलोपॅथी ही पटकन अ, आजारांवरती उपचार करते, अगदी त्वरित. हम्म. पण तरीही हम्म. होमिओपॅथीची निवड लोकांनी का करावी असं का वाटतं? हा, ॲलोपॅथीचं मेडिसिन फास्ट काम करतं हे बरोबर आहे, पण कसं होतं ॲलोपॅथी जेवढं फास्ट काम करतं तेवढं त्याच्यामध्ये लिमिटेशन पण आहेत. हम्म, क्रोनिक केसेसला, हम्म, अॅक्यूट केसेसमध्ये बहुत मी बोलणार नाही किंवा इमर्जन्सी बाबत मी बोलणार नाही. हम्म, तर त्याच्यामध्ये कुठलंच सायन्स असं हे बेस्ट आहे आणि हे कनिष्ठ आहे असं काही नाही. हम्म, ॲलोपॅथी इमर्जन्सी मध्ये बेस्टच आहे. हम्म, तर त्याच्यावर मला असं वाटतं की आमचे होमिओपॅथी ज्यांनी इन्व्हेंट केली हम्म, ते सॅम्युअल हेनीमन पण अगोदर ॲलोपॅथी फिजिशियन होते. हम्म, त्यांनी पण ॲलोपॅथी फार मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे केसेस वगैरे यायच्या, पण ज्यावेळेस त्यांना आढळलं की काही केसेस म्हणजे मायग्रेनच्या घ्या, ॲलर्जीच्या घ्या, स्किनच्या घ्या किंवा अस्थमाच्या घ्या, ती सतत सतत येत आहेत आणि त्याला परमनंट सोल्युशन मिळत नाही. हा, त्यावेळेस त्यांनी रिसर्च करून होमिओपॅथीचा शोध लावला. आणि मग ज्यावेळेस एखादा पेशंट फॉर एक्झाम्पल मायग्रेनला किंवा सतत डोकं दुखतं, हम्म, ते कमीच होत नाही, मग मला पेन किलर्स घ्यावी लागते असं बरोबर. म्हणतात, तर त्यावेळेस आपण एक्झाम्पल म्हणून सांगू हम्म, हम्म, की त्यावेळेस ज्यावेळेस आपण होमिओपॅथिक पॉईंट ऑफ व्ह्यू त्याला बघतो, त्याची प्रकृती जाणून घेतो हम्म, की हम्म, त्याला ह्या प्रॉब्लेममुळे वाढतं, ह्या प्रॉब्लेममुळे कमी होतं किंवा हम्म, ऍग्रेवेशन अॅम्युलेशन हे आपण त्याचं समजून घेतो. हम्म, त्यावेळेस त्याचा तो प्रॉब्लेम बाय बेस जायला मदत होते नॅचरली. हो, तर मग त्याला प्रत्येक वेळेस डिपेंड राहावं लागत नाही ॲलोपॅथी किंवा पेन किलरवर हा, वगैरे हा, असं. आणि पेन किलरला पण मर्यादा असतात, तर त्यांचं पण फिजिशियन हो, सांगणार की बरोबर तुम्ही आहे. जास्त पेन किलर घेऊ घेऊ नका, नका. की एखाद्या मर्यादापर्यंत ठीक आहे. तर हम्म, त्याच्यामुळे मला असं वाटतं की होमिओपॅथी क्रोनिक केसेस मध्ये जर पेशंट आला हम्म, तर त्याची प्रकृती बघून जर त्याला औषधोपचार केली की बाबा त्याला त्याची प्रकृती कशी, कुठल्या गोष्टीला सेन्सिटिव्ह आहे, कुठल्या गोष्टीला हम्म, नाही, ते सेन्सिटिव्हिटी कशी बॅलन्स करायची, हम्म, ह्या दृष्टीने जर त्याला ट्रीटमेंट दिली गेली तर त्याचा आजार बाय बेस मुळापासूनच नष्ट होतो. आणि हेच तर मेन होमिओपॅथीचं मेन डोमेन आहे. ओके. म्हणून अशा केसेसला आता बऱ्यापैकी अवेअरनेस आलेलाच नाही, पण तुमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून हम्म, जर अजून अवेअरनेस झाला हो, बरोबर तर आहे. बऱ्याच लोकांना त्याचा लाभ मिळेल, हा, क्रोनिक केसेसला त्याचा जास्तीत जास्त हो, फायदा होईल आणि अप्रत्यक्षरित्या सोसायटीची बरीच मदत हो, होईल असं मला बरोबर आहे. वाटतं. आता एक स्टुडंट साठी प्रश्न आहे हा, हम्म, हम्म, की होमिओपॅथी मध्ये करिअर करावं का, BHMS निवडावं का? हम्म. नाही, आता स्टुडंटला आम्हाला सांगावं वाटतं की तुम्ही कुठलंही करिअर निवडा, हा, म्हणजे तुमची हे डझंट मॅटर, तुमचं हम्म, इन्थुझियाझम, तुमचं हार्डवर्क ओके. कुठल्याही क्षेत्रामध्ये, हा, की जर तुम्ही फुल एफर्ट घेतले आणि हम्म, मनापासून जर काम केलं तर त्यात यश आहे. असं काही नाही की ह्याच पॅथीत स्कोप आहे, दुसऱ्या पॅथीत हा, नाही, नाही, हा, किंवा ह्याच फील्डमध्ये आहे त्याच फील्डमध्ये नाही. हो, तुम्ही होत चाल तुमचं अंतःकरण हा, एखाद्या विषयात किंवा हा, एखाद्या सब्जेक्टमध्ये, तेवढं तोच सब्जेक्ट तुम्हाला जास्त नॉलेज देतो आणि हा, तुमची ग्रोथ निश्चित होते असं. ओके. अशी अशी एक केस सांगा की जिथे पेशंटचा विश्वास नव्हता पण रिझल्ट खूप छान आला. अशा एक नाही, बऱ्याच केसेस सांगता येतील. हम्म, स्किनच्या आणि डायबेटिक म्हणजे पोस्ट डायबेटिक अनहिलिंग जे वुंड्स असतात हा, त्याच्यामध्ये जर होमिओपॅथी प्रेफर केली किंवा क्रोनिक केसेस कुठल्या असू हम्म, द्या, हम्म, की समजा की मी जास्त बराच काळ अलोपॅथी घेतोय पण मला त्याचा एवढा रिलीफ नाही वगैरे असं, त्याच्यामध्ये जर आपण होमिओपॅथी वापरली गेली हम्म, अं, आणि जर पेशंट थोडासा फॉलोअप ठेवला तर हम्म, त्याला फार बेटर रिझल्ट मिळतात, एवढं ओके. निश्चित सांगतो. एक असा अनुभव. माझ्याकडे डायबिटीजच्या 2-3 केसेस येऊन गेल्या. हा, त्यांच्यामध्ये त्याचा डायबिटीस एवढा प्रमाणात वाढला होता की HbA1c
मोर दॅन 12, मोर दॅन 13. HbA1c म्हणजे अशी लेवल असते रक्तातली 3 महिन्याची आपण शुगर चेक करतो. त्यामध्ये एका लिमिटच्या पुढे गेलं की शरीरात ते भिनलं जातं आणि त्याच्यानंतर जे वुंड आहेत ते लवकर हिलिंग होत नाही त्याचं. मग त्यांना अम्प्युटेशनचा वगैरे सल्ला दिलता आणि अशा केसेसमध्ये इमर्जन्सी मध्ये ते आपल्याकडे आलते. त्याची आपण प्रकृती वगैरे काढून ज्यावेळेस मेडिसिन प्रिस्क्राईब केलं तर काही दिवसातच त्याचा तो शुगर कंट्रोल आली. त्याचं जे काय अम्प्युटेशनचं जे सजेशन दिलं तर फिजिशियन की बाबा तो पाय कापावाच लागेल तो पूर्ण प्रिव्हेंट झाला. असे एक नाही बऱ्याच केसेस केलेले आहेत. त्याच्यामध्ये फार छान रिझल्ट आहेत आणि पेशंटने त्याचा लाभ घ्यावा. मी डॉक्टर तुषार जगताप. माझं क्लिनिक बारामतीमध्ये आहे. बारामतीमध्ये ऍड्रेस सांगायचा झाला तर तपोवन कॉलनीमध्ये चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक म्हणून आहे. इथे मी 12-13 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. फोन नंबर 9970271979 9970271979. आज एक गोष्ट स्पष्ट झाली की होमिओपॅथी ही एक अद्यावत चिकित्सा उपचार पद्धती आहे. काळानुसार ती बदलतच चालली आहे. तर योग्य डॉक्टर, योग्य उपचार पद्धती आणि पेशंट या 3 गोष्टी जर योग्य असतील तर रिझल्ट हा नक्कीच चांगला येतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.